विद्याप्रतिष्ठानचे हे दृश्य आहेत। या ठिकाणी अत्यंत शोकाकुल असं वातावरण आहे। काल याच ठिकाणी अक्षरशः जनसागर लोटलेला होता। आजही आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देण्यासाठी इथे लाखोंच्या संख्येनं जनसमुदाय येणार हे लक्षात घेऊन मोठी व्यवस्था या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। तर अजित पवारांना हा असा अखेरचा निरोप द्यावा लागेल याची कुणालाच कल्पना नव्हती। मात्र कालचा दिवस उजाडला, अजित पवारांच्या विमान अपघाताची बातमी आली आणि सगळ्यांच्याच काळजात जणू धस्स झालं। तेव्हा सुद्धा खरं तर अजित पवारांना ते सुरुवातीला गंभीर जखमी असल्याची माहिती आलेली होती आणि तेव्हापासून सगळ्यांनीच प्रार्थना करायला सुरुवात केलेली होती की अजित पवार यांच्यासाठी त्या प्रार्थना होत्या। मात्र नक्की श्रुती, ज्यावेळेला काल साधारणतः 8:45च्या सुमारास ही बातमी आली त्यावेळेला तुम्ही खरं तर यामध्ये ऑन एअर होतात आणि प्रत्येकालाच ही बातमी ऐकल्यानंतर अत्यंत भरून आलेलं होतं। काय अनुभव होता? तर खरं तर ती बातमी आल्यानंतर सगळ्यात आधी एक धसका होता, एक धक्का होता की अशा प्रकारे अपघाताची बातमी, अजित पवारांच्या विमानाला अपघात। तेव्हा सुद्धा सध्या आपल्याला माहिती आहे की गेल्या काही काळात म्हणजे एक 3-4 वर्षापूर्वी आपण बघितलेलं होतं की ह्या नेत्यांचे जे हेलिकॉप्टर्स असतील, विमान असतील, अशा अनेकदा घटना घडलेल्या होत्या की अपघात घडायचे छोटे मोठे। मात्र त्यावेळेला सुद्धा हे तशाच प्रकारचा एक छोटासा अपघात असावा असं वाटलेलं होतं। मात्र त्यानंतर जी बातमी आली ती मात्र अत्यंत धक्कादायक होती, एक मोठा धक्का होता सगळ्यांसाठीच, आपल्या सगळ्यांसाठी आणि तसाच तो राज्यातल्या जनतेसाठी सुद्धा। नक्कीच, आणि म्हणून सुप्रिया सुळे यांची जी प्रतिक्रिया आहे की विश्वास बसत नाही, म्हणजे काल ज्या लोकांना सांगितलं त्या सगळ्यांची हीच प्रतिक्रिया होती की यावर विश्वास बसत नाही। दादांच्या काटेवाडी या निवासस्थानी सध्या कार्यकर्त्यांची रीग लागलेली आहे आणि कार्यकर्त्यांची ही रीग या ठिकाणी संपत नाहीये हे आपल्याला पाहायला मिळतंय। तर दुसऱ्या बाजूला सर्व पवार कुटुंब आहे जे या सगळ्या ठिकाणी एकत्र असणारे, शरद पवार यांच्यासाठी देखील हा एक मोठा धक्का। तर हे पवार कुटुंबातले जे ज्येष्ठ आहेत त्यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे, कारण अजित पवार म्हणजे राजकारणात सक्रिय असणारं पवार कुटुंबातलं एक मोठं आणि सगळ्यांनाच परिचित असं नाव अजित पवारांचं, आधारवड अजित पवार, आणि तेच अशा प्रकारे त्यांची अकाली एक्झिट होणं हे या पवार कुटुंबातल्या ज्येष्ठांसाठी खूप मोठा धक्का। तर आपण पाहतो या ठिकाणी की रितेश देशमुख हे देखील अजित पवार यांच्या अंतिम दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत। याआधीच धीरज देशमुख जे आहेत ते या ठिकाणी काटेवाडी इथे सकाळीच पोहोचलेले होते। धीरज देशमुख आणि पार्थ पवार असो, जय पवार किंवा रोहित पवार हे साधारणतः एकाच वयाचे आहेत आणि नेहमी या सगळ्यांचा नेत्यांची मुलं म्हणून देखील संपर्क येत असतो, वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून येत असतो। तर ही समवयस्कर अशी ही पिढी आहे। तर धीरज देशमुख देखील या ठिकाणी सकाळी दाखल झाले होते आणि आता रितेश देशमुख हे देखील या ठिकाणी दाखल झालेत। जो धक्का आज जय किंवा पार्थ पवार यांना जो बसला होता किंवा जे दुःख, जी वेदना त्यांच्या चेहऱ्यावर आज दिसते, तर हीच वेदना ही धीरज देशमुख असोत किंवा रितेश देशमुख असोत यांनी सुद्धा विलासराव गेले त्यावेळेला खरं तर अनुभवली होती। विलासराव आजारी होते, मात्र त्याची कल्पना फारशी मीडियाला नव्हती, अचानकपणे गेले, त्यामुळे तो देखील एक त्यावेळेचा एक मोठा धक्का होता। म्हणजे विलासराव देशमुख असोत, गोपीनाथ मुंडे असोत किंवा आता अजित पवार असोत, हे एक असे नेते होते की जे लोकांशी कनेक्ट होणारे, लोकनेता म्हणावे असे हे नेते होते। म्हणजे सर्वसामान्यांशी असलेली त्यांची नाळ ही कधीच तुटली नाही। म्हणजे हेलिकॉप्टरमधनं वावरणं असो, काही कार्यक्रमानिमित्तानं पंचतारांकित हॉटेलमध्ये जाणं असो, मात्र हे सगळं करताना सुद्धा सर्वसामान्य माणसाला नेमकं काय हवंय याची जाण या सगळ्याच नेत्यांना होती। आणि म्हणूनच ही जी आत्ता आपण गर्दी पाहतोय अजित पवारांसाठी झालेली ती त्याचसाठी आहे की अजित पवारांना हे माहिती होतं की या सगळ्यांना नेमकं विकास म्हणजे काय हवाय। नक्कीच, आणि एक आपण इथे पाहतो की राज ठाकरे, शर्मिला ठाकरे हे सुद्धा काही वेळापूर्वीच या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अजित पवारांमधली संवेदनशीलता ही जशी राज ठाकरेंनी आपल्या ट्विटमधून व्यक्त केली ना, तर ती तशी नेहमी समोर येत होती। तर इथे शरद पवार देखील आपण पाहतो एक अतीव दुःख, एक वेदना त्यांच्या चेहऱ्यावर या ठिकाणी, एक करता मुलगा गेल्याचं बापाला जे दुःख आहे ते त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। तर या काही महिला ज्या आहेत त्या सुद्धा या ठिकाणी दाखल झाल्यात। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातल्या सगळ्याच बहिणी या ठिकाणी जोडल्या गेलेल्या होत्या, त्यामुळे अनेक आठवणी दादांविषयीच्या आहेत।
जसं म्हटलं की मुलांशी देखील त्यांचं एक वेगळं नातं होतं. म्हणजे जसं विलासरावांचं रितेश देशमुख, अमित, धीरज यांच्याशी होतं, तसंच अजित पवारांचं जय पवार, पार्थ पवार यांच्याविषयीचं होतं. एक बाप म्हणून असलेलं प्रेम, एक नेता म्हणून असलेलं प्रेम, त्यांचं करिअर घडवण्यासाठी म्हणून असलेलं प्रेम, तर हे सगळं त्यांच्या बॉडी लँग्वेजमधून, त्यांच्या बोलण्यातून हे दिसायचं. लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या वेळेला सगळी प्रचाराची धुरा अजित पवारांनी जय पवार आणि पार्थ पवार यांच्याकडे सोपवलेली होती. ज्याला मी स्वतः त्या ठिकाणी मुलाखतीला गेले होते, त्याही वेळेला दादांनी असं हे केलं होतं की जयला विचारा, पार्थला विचारा, किंवा मग पार्थ पवार मुलाखत देतील या सगळ्या संदर्भामध्ये. म्हणजे इतकी जबाबदारी किंवा एवढा विश्वास त्यांनी आपल्या मुलांवर त्या ठिकाणी ठेवलेला होता. राजकारणामधलं हे त्यांचं पदार्पण आहे. किंवा आपल्या स्टुडिओमध्ये ज्यावेळेला दादा आले होते, ज्यावेळेला पार्थ पवारांनी पहिलं भाषण केलेलं होतं, तर त्यावेळची एक आठवण आहे की अजित पवार अगदी छान आपल्या चावडीवर आले होते आणि खुर्चीवर देखील अगदी मांडी घालून बसले होते. म्हणजे दादांविषयीचा इतका दरारा होता की दादा इतक्या मनमोकळेपणाने बोलतील का याचं दडपण आपल्यावर होतं. मात्र दादा खूप मनमोकळेपणाने बोलले. दादांनी स्वतः विचारला. आता दादांना पार्थ पवारांविषयी कसं विचारायचं हा एक मुद्दा होता. मात्र दादा स्वतः म्हणाले, तुम्हाला पार्थ पवारांविषयी विचारायचं नाही का? तेव्हा आपण त्यांना हा प्रश्न विचारला की हो दादा, मग असं कसं झालं? त्यावेळेला दादा असं म्हणाले की एखादा मोठा नेता बोलतो, छान बोलतो म्हणून त्याची मुलंही तसंच बोलतील, अशी अपेक्षा करणंच चुकीचं आहे. तर आणि तुम्ही समजा की तुमच्या समोर संपादक उभे आहात, तर तुम्ही बोलू शकाल का? मग पार्थच्या समोर तर त्याचे वडील, त्याचे आजोबा, त्याचे काका, सगळे मोठे मोठे लोक बसलेले आहेत आणि त्याला पहिल्यांदा तिकडे भाषण करायला सांगितलं तर मग त्या चुका होणारच. तर हे देखील दादांनी मान्य केलेलं होतं. त्याचबरोबर पार्थ चुकला, त्यांनी त्याची तयारी करायला हवी होती. त्यांनी त्याच्या वडिलांचं, आजोबांचं मोठेपण लक्षात घेऊन त्या प्रकारे त्यांनी राजकारणामध्ये पदार्पण करायला हवं होतं किंवा समोर यायला पाहिजे होतं, हेही दादांनी त्यावेळेला कबूल केलं होतं. आणि त्यानंतर पार्थ पवार यांची पुढची वाटचाल आपण पाहिली. ते निवडणुकीचा प्रचार करताना पाहिले, सुनेत्रा पवारांचा प्रचार करताना, अजितदादांची पूर्ण प्रचाराची धुरा सांभाळताना आपण पार्थ पवार आणि जय पवार यांना पाहिलेलं होतं. नक्कीच. सुशील कुमार शिंदे, प्रणिती शिंदे हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. राज ठाकरे, त्यांच्या पत्नी, मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि इतरही नेते, अमित ठाकरे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. खरं तर अजित पवारांविषयी बोलताना अगदी विरोधक सुद्धा तर शरद पवार, प्रतिभा ताई या देखील या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत. आपण पाहतो विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी प्रतिभाताईंसाठी सुद्धा एक